कित्येक दिवस पाहतोय राज्याचं राजकारण आणि राज्याच्या राजकारणामध्ये नवनाथ बन विजयी झालेले आहेत भाजपचे। या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, पहिलंच तिकीट पहिल्यांदाच निवडणुकीत नशीब आजमावणारे नवनाथ बन हे आता नगरसेवक नवनाथ बन म्हणून ओळखले जातील, कारण नवनाथ बन विजयी झालेले आहेत। भाजपचे पहिला निकाल भाजपचा आणखीन एक समोर येताना दिसतोय। या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी बरोबर आहे। नवनाथ बन ज्यावेळेला आपल्या प्रचारांमध्ये 135 वॉर्डमध्ये फिरत होते त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट दिसत होती लागवी, की यापूर्वी केलेली पत्रकारिता असेल, त्यानंतर माध्यम संयोजक म्हणून त्यांनी भाजप त्या ठिकाणी जॉईन केलेली होती आणि त्याचबरोबर आता मिळालेलं यश। भाजपच्या मानसी शर्मा, श्रद्धा कदम, अशोक तिवारी विजयी झालेले आहेत। भाजपच्या पंकज पांडे, किमया रखवी या देखील त्या ठिकाणी विजय झालेल्या आहेत। भाजपच्या भगवती शर्मा, सुरेश खंडेलवाल विजयी झालेले आहेत। भाजपचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर येणारी पहिली प्रतिक्रिया आणि पहिलं रिझल्ट लागला भारतीय जनता पार्टीची पहिला फॉर्म भेटला आणि पहिलं रिझल्ट लागला, तर मला आनंद झालेला आहे। हे सगळं पियुष भारतीय जनता माजी नगरचे आमदार जगदीश भाई आणि सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टी झालेला आहे मध्ये होते आणि खूप जास्त काम केलं रात्री आणि माजी नगरसेवक त्यांचं जगदीश भाई आणि सगळे पदाधिकारी तेजस्वी गोसायकरांची पहिली प्रतिक्रिया कालही जेव्हा मतदानाकरता निघालेल्या होत्या, नशीब आजमावण्याकरता निघालेल्या होत्या, त्यावेळी अभिषेक गोसायकर यांची आठवण काढून डोळे पाणावलेले होते। आज विजयानंतर देखील गोसायकरांची प्रतिक्रिया समोर येताना दिसते। तेजस्वी गोसायकर, खरं तर गोसायकर यांच्या घराण्यामध्ये 2 तिकीटं देण्यात आलेली आहे। एक निकाल समोर आलेला आहे, सौरभ गोसायकर